12 जानेवारीला वाढदिवसाचा केक कापला आणि 2च दिवसात मृत्यूशी झुंज सुरू झाली। ही गोष्ट आहे जबलपूरच्या एका श्रीमंत डॉक्टर महिलेची आणि त्यांच्या मागे उरलेल्या 60 कोटींच्या आलिशान बंगल्याची। एका रात्रीत कागदपत्र बदलली की घात झाला। पहा, एका संशयास्पद सईने वाढवलेलं डॉक्टर डेथ मिस्ट्रीचं गूढ। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते। मध्य प्रदेशातील जबलपूर शहर सध्या एका हाय प्रोफाईल मृत्यूने हादरलंय। 81 वर्षीय ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर हेमलता श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर 60 कोटींच्या मालमत्तेचा असा काही पेच निर्माण झालाय की पोलीसही चक्रावून गेले। सगळं काही सुरळीत सुरू होतं। वाढदिवसाच्या व्हिडिओमध्ये हेमलताताई हसताना दिसतायत, पण अचानक त्यांची प्रकृती बिघडते आणि त्या रुग्णालयात पोहोचतात। याच वेळी 11,000 स्क्वेअर फुटांचा बंगला दान केल्याची कागदपत्र समोर येतात। डॉक्टर सुमित जैन यांचा दावा आहे की मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ रुग्णालय उभारण्यासाठी हेमलता यांनी ही जमीन दान केली, पण IMA ने यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मृत्यूशी झुंज देत असताना कोणी सही कशी करू शकतं, हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। सर्वात मोठा बॉम्ब खुद्द डॉक्टर हेमलता यांनीच टाकला होता। मृत्यूपूर्वी दिलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केलंय की माझी फसवणूक करून चुकीची माहिती देऊन सही घेतली गेली। पती आणि मुलाच्या निधनानंतर त्या एकाकी होत्या। याच परिस्थितीचा कोणी फायदा घेतला का, हाही प्रश्न निर्माण झालाय। आता छत्तीसगड मधील त्यांची बहीण आणि एक ट्रस्ट आमने सामने आले आहेत। या वादात जिल्हाधिकाऱ्यांनी उडी घेतलीये। राईट टाउन मधील हा बंगला महापालिकेच्या लीजवर आहे, त्यामुळे तो कुणालाही दान करता येत नाही असा तांत्रिक पेच समोर आलाय। एका बाजूला 60 कोटींची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला एका मोठ्या डॉक्टरचा संशयास्पद अंत। हे प्रकरण आता केवळ मालमत्तेचं राहिलं नसून ते गुन्हेगारी कट्याच्या दिशेने वळू लागलंय। जेव्हा रक्ताची नाती उरत नाही, तेव्हा संपत्तीचे गिधाडक कशा प्रकारे टपलेले असतात याचं हे जिवंत आणि भयावह उदाहरण आहे। हेमलता श्रीवास्तव यांच्या मृत्यूचं गुपित आता न्यायवैद्यक अहवाल आणि पोलिसांच्या सखोल चौकशीच्या चक्रव्यूहात अडकलंय। माणूस गेल्यानंतर मागे उरलेली माया कधी वारसा ठरते, तर कधी मृत्यूचं सर्वात मोठं कारण, हेही यातून दिसून येतं। ज्या हातांनी हजारो लोकांच्या डोळ्यांना दृष्टी दिली, त्याच डॉक्टरांच्या मृत्यूवर आज संशयाचा मळब दाटलाय। ही 60 कोटींची माया नेमकी कोणाच्या घशात जाणार, कायद्याचा हा हातोडा कोणावर पडणार, हे काही दिवसांनी स्पष्ट होईल।